शेतकरी मित्रांनो, या सोयाबीन प्लॉटला 2 खताच्या फवारण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता तिसरी शेवटची फवारणी या सोयाबीन प्लॉटला घ्यायची आहे. हा सोयाबीनचा प्लॉट श्रीकृष्ण अण्णासाहेब पवार, देवळा, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड यांचा हा सोयाबीनचा प्लॉट आहे. टोटल 62 एकर सोयाबीनचा प्लॉट आहे. पवार साहेब नमस्कार. नमस्कार. किती एकर सोयाबीन प्लॉट आहे? 60 एकर सोयाबीन प्लॉट आहे. 60 एकर आहेत. पेरणी कधीची आहे? पेरणी 14/6/2026 रोजी केलेली आहे. 14 जून 2026ला आपण हे केलेले आहे. पेरणी केलेली. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं आता ऑलरेडीच पवार साहेबांची उंची जास्त आहे. सगळ्या सोयाबीनची उंची ही जवळजवळ 2.5 ते 3 फुटापर्यंत आहे. म्हणजे कमरेपर्यंत त्यांची हाईट ही सोयाबीनची गेलेली आहे. आणि विशेष म्हणजे या सोयाबीनची पेरणी ही टोटल BBF पद्धतीने आहे. अगदी 18 किलो बियाणं आपण पेरलं आहे सर. यस. पवारसाहेब, सोयाबीन ह्या वर्षी खूप चांगली आणली. मागील 5-6 वर्षापासून तुम्ही 10-11 क्विंटलपर्यंत सोयाबीन काढताय. पण चालू वर्षी जसा तुम्हालाही विश्वास आहे तसं मलाही खात्री आहे की 100% ह्या वर्षी 13 ते 15 क्विंटलच्या दरम्यान आपलं सोयाबीन बसावं. आणि आज 13 क्विंटल मी 100% 60 ते 60 एकरचं 60 ते 60 एकरला ही सेम आपलं ॲव्हरेज हे असं बसणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, 60च्या 60 एकर सोयाबीन अतिशय उत्कृष्ट सोयाबीन आलेलं आहे. सर, हे सगळं तुमच्या मार्गदर्शनामुळे झालेलं आहे. हो, धन्यवाद. नाही काय केलेलं आहे. तर पवार साहेब, या सोयाबीनला आपण जसं की आज व्यवस्थित पेरणी केली, उगवण चांगली झाली. आपण खताच्या फवारण्या घेतल्यामुळे पांढऱ्या मुळ्या चांगल्या डेव्हलप झाल्या. झाडाला फांद्यांची संख्या जास्त वाढली, त्यामुळं पानांची संख्या वाढली. खोडाची जाडी वाढली आणि पानांची ताकद जर बघितलं तर खूप चांगली आहे. पानं रुंद आहेत, जाड आहे, पसरटे, हिरवे आहेत आणि शेंड्यापासून ते शेवटपर्यंत जे पानं आहेत आपले हे सगळे हिरवे आहेत. आता पवार साहेब, आपण 2 खताच्या फवारण्या घेतल्यात शेतकरी ॲग्रो सर्व्हिसेस यांच्या सांगण्यानुसार. Yes. तर या पहिली फवारणी आपण घेतली. आता दुसरी फवारणी आपण काय घेतली ती तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना सांगा, की जेणेकरून इतर शेतकऱ्यांना ही दुसरी फवारणी घेता येईल. तर 20 लिटर पाण्यामध्ये आपण कसं कसं प्रमाण घेतलं आहे आणि त्याचे फायदे काय झालेत ते आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाने सांगा. मी दुसरी फवारणी कोरस SP हे 20 लिटर पाण्यामध्ये 100 ml घेतलेलं आहे. त्याचबरोबर विक्टर प्लस म्हणून एक टॉनिक आहे, ते 20 लिटर पाण्यामध्ये 40 ml घेतलेलं आहे. त्याचबरोबर 10-53-10 हा खत आहे, तो मी 20 लिटर पाण्यामध्ये 100 ग्राम घेतलेला आहे. येस. आणि त्याचबरोबर रेजिमेंट म्हणून कीटकनाशक आहे, ते मी 20 लिटरला 12 ml वापरलेले. अच्छा, 2 मिली जास्त वापरले तुम्ही, 2 12 मिली घेतले. आणि एकदम खरंच इतकं छान आहे हे कॉम्बिनेशन. आपल्याला कुठंच एकही आळी पानावरती नाही. कुठं डंक आपल्याला दिसत नाही. आणि अगदी आपण 2-3 झाडं बघितले, हो. चक्री भुंगा सुद्धा साहेब कंट्रोल झालाय. आपण आलिका वगैरे काही घेतलेलं नाही. चक्री बुंगा नाही, पान पिवळं पडणं नाही, पांढरी माशी नाही आहे. आणि विशेष म्हणजे या फवारणीनं खोडाची जाडी पण मला दरवर्षीपेक्षा थोडी जाड पाहिजे, जाड वाटते. Yes. आणि पानांचा कलर पण तुम्ही बघा कसा एकदम हिरवा गर्द आहे. आणि पानाची साईज तळहातापेक्षा सुद्धा मोठी आहे. हे ह्या फवारणीचे गुण आहेत. आता फुलधारणा कशी झाली साहेब ते एक सांगा. म्हणजे फुलं आपण बघितले आता फुलधारणा जिथं पासून 2 इंच अंतरापासून जी फुलधारणा आहे ते एकदम शेंड्यापर्यंत फुलधारणा आहे. येस. मी तुम्हाला दाखवतो. एक मिनिट. आता अजून काय खतामध्ये तुम्हाला बदल वाटतोय सर? म्हणजे खतामुळं तुम्हाला अजून काय प्लॉटमध्ये वेगवेगळा बदल दिसला? दोन्ही फवारणीला मी 10-53-10 खत वापरलं. हे रिच फीडचं उच्च फॉस्फेटयुक्त ग्रेड तुम्ही वापरलं, 10-53-10. 10-53-10. त्यामुळे काय झालं शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या खोडाची जी जाडी आहे ती प्रचंड वेगाने वाढलेली आहे. एकदम म्हणजे जाड झाली. जाडी चांगली झालेली आहे फॉस्फरस चांगली लेवल झाली. वाढल्यामुळं आणि त्याच्यामुळं गर्भधारणा चांगली झाली. त्यामुळं फुलधारणा पण आपल्याला एकदम पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगली. आणि कोरस SP आणि व्हिक्टर हे पण तुम्ही सूक्ष्म खतं वापरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, कोरस SP हे DS ॲग्रोचं सूक्ष्म खत आहे. झिंक बेसमधलं सूक्ष्म खत आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 26,000 ppm झिंकचं प्रमाण आहे. फेरस, मॅग्नीज, झिंक, कॉपर, मोल्डम, बोरॉन हे 6 सूक्ष्म खतं आहेत. परंतु त्याच्यात झिंकचं प्रमाण जास्त असल्यामुळे आज आपल्याला या पानांमध्ये जे क्लोरोफिल आहे हे कोरस SP आपण 2 फवारण्या घेतल्या साहेब. 2 फवारण्या घेतल्यात. आता तिसरी फवारणी मला घ्यायची आहे.
2 दिवसात मी घेतोय तिसरी फवारणी. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना नाही पण सर मागचा व्हिडिओ तुमचा जवळजवळ किती लोकांनी बघितला मी दाखवलाय 2,82,000 84,300 2,84,753 लोक 53 शेतकऱ्यांनी पाहिलेला. हो. तर मला सांगायचं काय पवार साहेब, तुम्ही जे इतके आता किती एकर सोयाबीन आहे आपलं सगळं 60 एकर 60 एकर सोयाबीन आहे, अशा परिस्थिती आहेत का नाही? आहे. अशा परिस्थितीमध्येच सगळं तर सोयाबीन आहे तुम्ही माझं. खूप चांगल्यापैकी मेहनत करताय, सांगाल तेवढं तुम्ही विवळीत करत गेल्यात. यावर्षी निसर्गाने आपल्याला साथ दिलेली आहे. तर मला हे सांगायचं आहे की ह्या फवारणीमुळे भरपूर आपल्या सोयाबीनमध्ये बदल झाला आहे. काय सांगाल की शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्याही सोयाबीनला काय करायला पाहिजेत? शेतकरी मित्रांनो, शेतकरी म्हणून सर्व्हिसेस यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे सगळी सोयाबीनची पहिली फवारणी, दुसरी फवारणी त्यांच्या मार्गदर्शनाखालीच घेतलेली. पठारे साहेबांच्या. पठारे साहेबांनी मला जे औषध दिलेत, रेजिमेंट दिलंय, कोरस SP दिलंय, विक्टर प्लस दिलंय, 10-53-10 खत दिलाय. या खतामुळं सोयाबीनमध्ये शेंगाचं प्रमाण, फुलाचं प्रमाण, पानामध्ये हरितद्रव्याचं प्रमाण, खोडाची जाडी हे अति प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे आणि शेतकरी मित्रांनो, शेंगाची साईज वगैरे कशी आहे सर? चपट्या शेंगा किती शेंगाची मोठे? साईज दाखवू का मी शेतकरी बघू मित्रांनो? अशी आहे शेंगांची ही जाडी. मोठ्या शेंगा आहेत. खोडाची जाडी आपण पाहिली तर खूप चांगली दिसेल. सगळे झाडं असे आहेत. बघा शेंगांचं प्रमाण, खोडाची जाडी आणि वर लहान शेंगा पण लागलेल्या आहेत, लहान चट्टे आहेत. खरंच पवार साहेब तुमच्या बसा 2 मिनिट बसा. तुमच्या मेहनतीला खरंच खूप सलाम. एक प्रत्येक गोष्टी जी तुम्ही करताय ती अगदी विचार करून करताय आणि अगदी सूक्ष्म नियोजन आहे. म्हणजे आज जशी चर्चा झाली की या प्लॉटला पाणी द्यावा का नाही, हो. द्यायचं असेल तर मी देतो. त्यामुळे मी तुम्हाला म्हणलो हो. होतो ना, एक तर विषय मला काढून खूप द्यावा. चांगलं आवडलं. खरंच तुमच्या मेहनतीला सलाम. यावर्षी तुम्ही खूप चांगल्यापैकी 60च्या 60 एकर सोयाबीन अतिशय चांगल्यापैकी आणले. आपण पुन्हा जर बघितलं तर भरपूर लहान शेंगा लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे काही शेंड्याला पण फुल आणि शेंग येस हो का?